हाथरस बलात्कार प्रकरणी आरोपींना तात्काळ फाशी द्या या मागणीसाठी रिपब्लिकन सेनेच्या वतीने हिंगोली जिल्हाधिकारी कार्यालयासमोर तीव्र निदर्शने करण्यात आली आहे। जिल्ह्यातील 19 वर्षीय बहुजन समाजातील मनीषा वाल्मिकी या तरुणीवर बलात्कार करून तिची जीभ कापण्यात आली होती। मानेला दुखापत करून पुरावा नष्ट करण्यासाठी रात्री 2च्या सुमारास पोलिसांनी परस्पर प्रेताला पेट्रोल टाकून जाळण्यात आले। उत्तर प्रदेशामधील सरकार व पोलीस प्रशासन आरोपींना पाठीशी घालण्याचं काम करताना दिसत आहे, अशी प्रतिक्रिया रिपब्लिकन सेनेचे जिल्हा प्रमुख किरण घोंगडे यांनी केली। मी रिपब्लिकन सेना जिल्हा शाखेच्या वतीने त्या सरकारचा आणि त्या पोलीस प्रशासनाचा जाहीर निषेध व्यक्त करतो आणि आज रिपब्लिकन सेनेच्या वतीने आम्ही सर्व कार्यकर्त्यांनी जिल्हाधिकारी साहेब यांच्या कार्यालयासमोर भव्य असा निदर्शने करून अशी आम्ही या ठिकाणी मागणी करत आहोत की जे यूपी मध्ये जो बलात्कार झालेला आहे, आमच्या मागासवर्गीय भगिनीवर जो बलात्कार झालेला आहे, त्या भगिनीला खऱ्या अर्थानं त्या पोलीस प्रशासनाने तिथल्या सरकारने तात्काळ त्यांना जेरबंद करावा। नुसतं जेरबंद करून चालणार नाही तर हा सर्व खटला फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये चालवून त्यांना तात्काळ फाशीची शिक्षा व्हावी अशी आमची या ठिकाणी मागणी आहे। जर अशा प्रकारे आपण कारवाई करत नसाल, आरोपीला जर आपण पाठीशी घालण्याची भूमिका जर बजावत असाल तर येणाऱ्या काळामध्ये रिपब्लिकन सेना जिल्ह्यामध्येच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये तीव्र आंदोलन करणार आहे, याची नोंद त्या सरकारने घ्यावी।